जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारने एक असा निर्णय घेतला होता की पहिलीपासून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये हिंदी भाषा शिकवायची। त्यानंतर काही मोजक्या राजकीय पक्षांनी भूमिका थेट घेतली आणि काही मोजकेच कलाकार, मराठी कलाकार यामध्ये त्यांनी परखड भूमिका घेतली। त्यामध्ये समीर चौगुले असेल आणि अन्य एक दोन कलाकारांनी, त्यांचं नाव मला स्पेसिफिक आता आठवत नाही, त्यांनी एक भूमिका घेतली। आता मराठीचा एवढा विषय येतोय, पण मराठी भाषेविषयी समजा भूमिका घ्यायची झाली तर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार का समोर येत नाहीत? तुला शांत काही ठेवायचं नाहीये यार, ही चर्चा साधी नको आहे। काहीतरी एक भांडण झालं पाहिजे, काहीतरी एक प्रेक्षकांना मिळालं पाहिजे। मला जे येतं ते मी करतो, बरोबर। मी सोशल मीडियावरती व्यक्त झालो म्हणजेच मी भावना व्यक्त केल्या असं आहे का? भूमिका नाही काय सोशल मीडियावरती व्यक्त मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात पण भूमिका घेऊ शकतो ना। मला याला सांगतो, त्याला सांगतो, त्याला मला हे आवडलं, मला आवडलेलं नाहीये हे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर मराठी भाषेविषयी जसं आनंद म्हणाला ते वाक्य खूप महत्वाचं आहे, अधोरेखित करून घ्या। मला काय येतं तर मला मराठी भाषेवरचा कार्यक्रम करता येतो, मला लोकांशी मराठीत बोलता येतो, मला उत्तम देवनागरी लिपीत लिहिता येतं। आणि बरेच जण कलाकार तुझे नाव विसरलास ना, दुसरे कोणीतरी आहे त्यांचं नाव विसरलं, ते नाव आहे आनंद इंगळे। हा नाही, आणि व्यक्त न होणं हे विचारांती घेतलेला निर्णय पण असू शकतो ना कलाकाराचा। माझं नाव अनेक जण विसरले, तो प्रश्न तुला लहानपणापासून बघतोय ना आम्ही। नाही, पण तुझा मुद्दा जो म्हणतोयस ना तू, तो अगदी मराठीच्या संदर्भात आहे आणि म्हणूनच तू विचारलाय, त्याचा अर्थ मला समजू शकतो मी, त्याच्यातला अगदी गंमत म्हणूनच तुला म्हणालो। पण हा मुद्दा डेफिनेटली मान्य करण्यासारखा आहे की मी प्रत्येक वेळेला व्यक्तच व्हायला, मी नेहमी म्हणतो हीच आमची प्रतिक्रिया आहे ना। आणि तुला माहिती बॉन्डच्या सिनेमात एक वाक्य आहे बघ, कुठल्या चित्रपट मला आठवत नाही, की लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल। बरोबर आहे, माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मी प्रत्येक वेळेला कशावर तरी मत द्यायलाच पाहिजे हे नसून काही गोष्टींवरती मत द्यायचं नाही हे सुद्धा माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे।